उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली। त्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या घटनेबाबत नागपुरात माध्यमांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे। या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे। आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पीआयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे। त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे। याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर, की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही, ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल। आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्त वार, कोल्ड वार चाललेला आहे, त्याची प्रचिती आता येत आहे। जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल। हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झाला आहे, न ज्यांच्यावर गोळीबार झाला आणि ज्यांनी केला त्यांची दोघांची जमीन नाही, मात्र ते कुठेतरी जमिनीचा एक जे भूमाफिया नाही ना, भूमाफियाचाच विषय आहे। सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे। पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये। धन पैसा कमवणं, आडमार्गाने, चुकीच्या मार्गाने, गैरप्रकारातून, भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं, अनेक उदाहरणं देता येईल। आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला, तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा। त्यांनी गोळीबार केला ते आमदार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी ही गुन्हेगारी पोचवली। असं हे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचलेत, गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत। हे काही कमी गुंड आहेत, त्यांचेही गुंडे नाही यांचेही गुंडे, सगळेच गुंडे पोचलेले आहेत। गुंडे पोचूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे। एकीकडे गुंडे, दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा। हो, अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे जे यशोमती ठाकूर आहेत त्यांना रानटी जनावर म्हटलेलं आहे, डुक्कर असं म्हटलं नाही, महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली। महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवानांचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदाराला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे। त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार। हे धेंड असतात, धेंडालाही लाजवणारी ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीच्या मुखातून बाहेर पडत आहेत। कोल्हापूर शाहू मिल येथे महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली आहे। महोत्सवात आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जिल्हाधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले अमोल येडगे यांनी भेट दिली। महासंस्कृती महोत्सवाच्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। किल्ले छायाचित्र प्रदर्शन, दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे। याबद्दल दुर्ग अभ्यासक राहुल नलावडे यांनी विस्तृत अशी माहिती दिली।
जय शिवराय. मी राहुल नलावडे, दुर्गा अभ्यासक, लेखक दुर्गाराज राजगड. आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू मिल येथे आज सुंदर असा महासंस्कृती महोत्सव 2024 आज इथे सुरू झालेला आहे. आणि ह्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन्स आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. पण या सांस्कृतिक महोत्सवाचं वेगळेपण काय आहे, तर यामध्ये आज गडकिल्ले प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन हे विभाग तिथं त्यांनी ठेवलेलेच आहेत. पण त्याचबरोबर आज आपल्याला रामचंद्र पंत अमात्य लिखित आज्ञापत्र हा जे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील एक प्रशासकीय विचार देणारा जे पत्र आहेत त्याचं एक इत्थंभूत माहिती देणारं आपलं हे प्रदर्शन आहे. आत्तापर्यंत गडकिल्ल्यांचे प्रदर्शन, शस्त्रांचे प्रदर्शन खूप झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन कशा प्रकारे चालायचं, त्यांच्या पाठीमागचे त्यांचा उद्देश काय होता, दृष्टिकोन काय होता, हे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आपण शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रातून आपण त्यामध्ये केलेला आहे. तर आपण हे पाहताय सर्व हे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातले खूप महत्त्वाचे विषय त्याच्यामध्ये आपण मांडलेले आहेत. कारण गडकिल्ले हा जो बघितला तर आज हा लष्करी शिवाजी महाराजांचं सामर्थ्य दाखवणारा होता. पण आज शिवाजी महाराजांचे जर बाकीचं ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं, प्रशासकीय सामर्थ्य, तर त्या आज्ञापत्रातनं आपल्याला अधोरेखित होते. तर नक्कीच आपण ह्या शाहू मिल या पवित्र ठिकाणी भेट द्यावी आणि नक्कीच ह्या प्रदर्शनांचा आपण लाभ घ्यावा. खूप सुंदर असं नियोजन आहे, खूप सुंदर असा आराखडा इथे त्यांनी उभा केलेला आहे. याबद्दल मी आज कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या सर्व आयोजकांना आणि विशेष करून ह्या समितीला मी विशेष असे आभार त्यांचे मी मानतो आणि थांबतो. जय शिवराय. संभाजीनगरच्या दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयात संकल्प एज्युकेशन स्पर्धा परीक्षा सेमिनार संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयात संकल्प एज्युकेशन स्पर्धा परीक्षा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयात आपण हा जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स हा जो सेमिनार आयोजित केला होता, त्या माध्यमातून जे विद्यार्थी सध्या 8व्या सेमिस्टरमध्ये त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठी कोणकोणत्या संधी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत त्याबद्दलचा सेमिनार होता असं की खूप वेळेस पुस्तकी अभ्यासामध्ये विद्यार्थी इतके जास्त गुंगून जातात की त्यांना बाहेर काय चालू आहे किंवा आपल्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत ह्याबद्दलची तेवढी माहिती नसते. तर ती माहिती या माध्यमातून देण्याचा आम्ही विद्यार्थ्यांना प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलेज म्हणा किंवा स्पर्धा परीक्षा माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपल्या क्लासेसकडे वळवता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग परीक्षांचं हब म्हणून सध्या छत्रपती संभाजीनगर मागच्या 10 वर्षापासून उदयास आलेलं आहे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स हे कोणत्याही 4ही विद्यापीठापैकी कोणत्याही विद्यापीठातील असो, हे सगळे विद्यार्थी उद्या चालून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी संभाजीनगरमध्ये येतात. तर त्या परीक्षांसाठीचं एक चांगलं वातावरण, जसं की त्यांचा ॲप्टिट्यूडची तयारी झाली, ॲग्रिकल्चरची तयारी झाली, या सगळ्या गोष्टींची तयारी तिथे करून घेतली जाते. फॅकल्टीच्या माध्यमातून करून घेतली जाते. चांगलं मटेरियल विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणं, ज्या काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत, टीचिंगचा स्टाफ जो आहे जो स्वतः या एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. तर अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे निकाल चांगले येतात आणि चांगल्या निकालांमुळे विद्यार्थी स्वतःहूनच जे आहेत ते संभाजीनगरकडे आकर्षित होतात. या ठिकाणी वेगवेगळ्या जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे डिपार्टमेंट आहे, या माध्यमातून आपल्या क्लास स्पर्धा परीक्षा माध्यमातून काय आपल्या सगळ्यात महत्त्वाचं समोर जरी आपल्याला बँकिंग हे एक नाव दिसत असेल तर एकाच अभ्यासक्रमावर आधारित बँकिंग सोबत इन्शुरन्स, त्यानंतर ह्याच्याशिवाय समजा मी ॲग्रिकल्चरच्या मुलांबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जितके काही महामंडळ आहेत, जसं की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, क्रेबोको आहे, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर, नॅशनल सीड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्याच्यापासून सगळ्या एक्झामच्या मध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. सोबतच आता कृषी सेवकची एक मोठी रिक्रुटमेंट जी ती झाली. तर विद्यार्थ्यांना कसं आहे की कॉलेजच्या आवारामध्ये ह्या गोष्टींची कल्पना नसते. तर अदर दॅन बँकिंग याही सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना जे आहेत त्या खूप चांगल्या संधी आहेत ज्यांची माहिती आम्ही ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली। आम्ही अनेकदा सांगितले की राज्यातलं सरकार लुटेर आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही, मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय। जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो IPS अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीने बदली करा। कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे। कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीने बरखास्त केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे येड्याचं सरकार संपवते आहे। आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली, कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पाईक आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे। आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार, त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही, मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतोय की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे। म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे, या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे। आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो, रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे। नाहीतर यांचा हा बुरखा हा फाडला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारने आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला आहे, त्या आमदारांच्या मनामध्ये भीती नाही आहे कायदा सुव्यवस्थेची, असं हे सगळं चित्र दिसतंय। कुठेतरी गृह मंत्रालयाला सगळं अपयशी ठरलंय। मी तुम्हाला सांगितलं, अनेक घटनेचा उल्लेख केला, सदा सर्वंकरनी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच। या सरकारमध्ये गुंडशाही, तानाशाही, राज्याच्या जनतेचे पैसे लुटून ऐशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी आहे, एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली, सगळे मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या जिल्ह्यातला DPDCचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे। लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत, लुटेरे लोक आहेत
आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही. महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नाही. आणि मी मगाही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे. पोलिसांमध्ये दहशत आहे. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या. काल पुण्यामध्ये एक घटना झाली, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो. विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता. एक नौटंकी केस अलग आणली होती, यांनीच आणली, भाजपच्याच लोकांनी. त्याच्यामध्ये सीतामाईला सिगरेट पिताना दाखवलं, राम तिथून पळून जाताना असं दाखवलं. आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणारे सगळ्या आमच्या NUCIच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीने अपमान केला जातो हे आमच्या NUCIच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर सुद्धा मुद्दामून त्या ठाणेदाराला सांगण्यात आलं की NUCIच्याच पोरांना पकडून न्या. ही जी काही दहशत निर्माण करण्याचं पाप ही लोक करतात आहे, यांना याचे परिणाम भोगावेच लागणार आहे. महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही आहे. या पद्धतीचा गुंडाईजम महाराष्ट्रामध्ये, गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे, हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. बुलढाणा जिल्हा मलकापूर तालुक्यातील जग्गू डान या कापूस व्यापाऱ्याने मलकापूर, नांदुरा, मोताळा एवं जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कापसाचा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या फसवणूक संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, पोलीस निरीक्षक पडोळे व नव्याने रुजू झालेले शहर पोलीस ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन डग्गू डॉन आणि त्याचे इतर 8 साथीदारांवर गुन्हे नोंदवून काहींना अटक केल्याची माहिती देण्यात आली. जग्गू नारखेडे, राजेंद्र पाटील आणि शरद बोरले यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला मलकापूर शहरकडे होता. शहरकडे तपास असताना एक नियम आमचा आहे की 35 लाखाच्या वर गुन्ह्याचा व्हॉल्यूम असेल तर तो आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा जातो. त्या अनुषंगाने आणि हा तपास जर व्यवस्थित करायचा असेल तर हा एखाद्या इंडिपेंडंट एजन्सीकडेच द्यावा. या उद्देशाने तो तपास इमिजिएटली आम्ही आर्थिक गुन्हे विभागाकडे घेतला. आता PI पाडळे, PSI मोरे आणि टीम तपास करते आहे. ॲडिशनल SP साहेब, थोरात साहेब त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहेत. मी त्याच्यावर लक्ष देऊन आहे. आणि या संपूर्ण तपासामध्ये आतापर्यंत मी अजून 4 लोक अटक केलेले आहेत. एजंट आहे त्याच्यामध्ये, एजंट लोक खूप आहेत, दलाल खूप आहेत. त्याच्यात दलालांनी पैसा घेतला, दलालांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. या सगळ्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या सीज करायचे पत्र रजिस्टरला दिलेत आम्ही. जग्गूडांचे तर दिलेच आहेत, इतर आरोपींचेही दिले आहेत. काही लोक फरार आहेत, पण ते काही जास्त दिवस फरार राहणार नाही. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करून कारवाई केली जाईल. उद्देश हा आहे की पैसे परत आले पाहिजे. म्हणजे कोणाला अटक करून नुसतं PCR घेऊन तो नंतर MCRमध्ये जाऊन जामिनावर येईल, केस बोर्डावर येईल तेव्हा येईल, हा विषय नॉर्मली तपासाचा आपला असतो. पण जे आर्थिक गुन्हे असतात जिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, तुमच्या आमच्यासाठी 5-50 हजार रुपये काही वाटत नाही बऱ्याचदा आपल्याला, परंतु ज्याचं जाते त्याला ते दुःख असते आणि तो पैसा येणार नसतो. परत तो परत कसा येईल. ज्या आशेवर शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल नाही केले की पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, तीच कल्पना जी आहे ती प्रत्यक्षात आणायचा आपला मानस आहे की लोकांचे पैसे मिळाले पाहिजे परत. याच्यामध्ये अजून 4 आरोपी अटक केले. आता ते MCRवर आहेत 1 ते 8, म्हणजे त्याच्यामध्ये हे आधीचे 3 आहेत. त्याच्यानंतर भगवान बाबन घुले आहे, वैभव निनाजी घुले, विनायक नामदेव गारमोडे आणि गोपाल रवींद्र घुले आणि नारायण यादव वराडे असे 1 ते 8 सध्या MCRमध्ये आहेत. आम्ही कोर्टाला विनंती करणार आहे की शेतकऱ्यांना धमक्या देऊ नये, कोणी धाकदपटशा दाखवून साक्षीदार ढिले करू नये. या उद्देशाने आम्ही कोर्टाला विनंती करणार आहे की सदस्य गुन्हे अंडर ट्रायल चालू हवे. म्हणजे जे आरोपी मध्ये आहेत ते मध्येच राहिले पाहिजे. आणि त्या याच्याने जामीनसाठी आरोपी प्रयत्न करतो. जामीन हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आता हा निर्णय कोर्टावरती आहे, पण आपण प्रयत्न करू की असं होऊ नये. म्हणजे जेणेकरून आपल्या भागामध्ये असा चिटिंगचा, असा फसवणुकीचा प्रकार पुन्हा कोणी त्याच्या संदर्भात हिंमत करणार नाही. बरं, आता मस्जिद मंदिरचा वाद आहे. सामान्य माणसाचा वापर करून नंगली घडतात. मिंबर की मरम्मत को मुझको ही बुलाते हो. मिंबर म्हणजे जिथून इमाम
वाज करतात मस्जिद में, त्याला मिंबर म्हणतात. मिंबर की मरम्मत को मुझको ही बुलाते हो, तामीर शिवाला भी मुझसे ही कराते हो. मिंबर की मरम्मत को मुझको ही बुलाते हो, तामीर शिवाला भी मुझसे ही कराते हो. मस्जिद की शहादत पर, मंदिर की शहादत पर मेरे ही घरों में फिर तुम आग लगाते हो. अशी परिस्थिती आहे सामान्य. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा गोकुळ शक्ती हे नवे उत्पादन आता मुंबई गाजवणार असल्याचा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने नवी मुंबई वाशी येथे गोकुळ शक्ती नावाने तयार केलेल्या टोन दुधाचा विक्रीचा शुभारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते दिमागदार सोहळ्यात करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दुधाच्या उत्कृष्ट चवीमुळे मुंबईबरोबरच उपनगरांमध्ये गोकुळ दूध घराघरात पोहोचला असून चांगली विश्वासार्हता जपली आहे. दररोज 14 लाख लिटर दूध विक्री केली जाते. गोकुळ दही नवीन 2 किलो व 10 किलोपर्यंत पॅकिंगचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच गोकुळचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्याचे आपल्या शरीराकडे लक्ष नाही, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून परभणी शहरातील विद्यानगर रोड येथे द जिम सिटीची सुरुवात करण्यात आली. या द जिम सिटीचे उद्घाटन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गावंडे यांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. नियमित व्यायाम केल्याने कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज व्यायाम करणे ही काळाची गरज आहे असं मत व्यक्त करण्यात आले. आज या ठिकाणी रुपेश ढाळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी द जिम सिटी या नावाने एक अतिशय अत्याधुनिक अशी जिम या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते उद्घाटन झाल्याचं मी घोषित करतो आणि त्या संपूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी त्यांनी जे इक्विपमेंट्स लावलेले आहेत ते मी स्वतः त्याची पाहणी केली असता अतिशय उच्च दर्जाचे आणि लेटेस्ट असे इक्विपमेंट त्यांनी लावलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, तर अशा लोकांसाठी त्यांनी ही उच्च प्रतीची जिम या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण सर्व नागरिकांनी यांचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यावं. आपण पाहतो आजकालच्या काळामध्ये अगदी 22-25 वर्षाच्या मुलांना देखील आपण हृदयरोगाचे आजार झालेला दिसतो. हार्ट अटॅकनी तरुण मुलं जातात. असं जर काही व्हायचं नसेल तर आपण कार्डिओचे व्यायाम केले पाहिजेत. त्या अनुषंगाने ही जी काही सुसज्ज झालेली जिम आहे ती परभणीकरांच्या स्वागतासाठी आजपासून तयार आहे. या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ढाळे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवारांना देखील अशी सुसज्ज जिम परभणीच्या ठिकाणी आपण तयार केली आणि परभणीकरांना उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. धन्यवाद. या बातमी होता तिथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.